अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुसलमान होण्याच्या वास्ता इल्माची ضرورت। ह्याच्या पहिल्या व्हिडिओत आम्ही मालूम केलं होतं की एक माणूस जब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से हल्लेला तालीम काय असे म्हणून समजते ना ते का वर्कून कबूल करते ना त्याच्या मुताबिक आपली जिंदगी वाटायते ते का मुसलमान बोलतात ना जो माणूस ऐसो नाही करे ते का मुसलमान नाही बोलत। ह्याच्याशी आमका ही बात मालूम जाईल की इस्लाम सगळ्यात पुढे इल्माचा नाव आहे, त्याच्यानंतर अमलाचा नाव आहे। एक माणूस इल्माशिवाय भट होऊ शकते किता की तो भट पैदा झाले जिंदगीभर तो भटूच राहील। एक माणूस इल्माशिवाय नाईक होऊ शकते किता की तो नाईक पैदा झाले जिंदगीभर तो नाईक राहील। पण एक माणूस इल्माशिवाय मालूमातीशिवाय मुसलमान नाही होऊ शकेल। किता काय झाल्या मुसलमान इस्लाम घेऊन पैदा नाही बल्कि इल्माशी मालूम होण्याशी तो मुसलमान होते। जब एक माणसा का मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय तालीम हडलाय तो कैसो जिंदगी ते गुजारू का सांगला आहे ता मालूमच नाही ते तो तेका कबूल कसं केले ना त्यांना जब कबूलच नाही केला आहे ते त्याच्यावर अमल कसं केले ना जब तक तो कबूल करून अमल नाही करणार तब तक तो मुसलमान कैसे होऊ शकते। ह्याच्याशी मालूम जायला की एक माणूस जहालते सांगाती मुसलमान नाही होऊ शके। एक माणूस जो मुसलमानाच्या घरात पैदा झालो मुसलमान आयशाला नाव ठेवून घेतलंय ना आपल्या का आपण मुसलमान भी बोलते हकीकत में तो मुसलमान नहीं। जब तक ते का इस्लाम बदलते काय बोलून मालूम नाही ना मालूम करून होऊन तो कबूल नाही करे ना त्याच्यावर जिंदगी नाही गुजारे तब तक तो मुसलमान नाही होऊ शके। एक मुसलमान ना एक काफिरांत असली फरक नावाचा नाही की त्याचा नाव राम प्रसाद ना याचा नाव अब्दुल्ला तसेच तो काफिर ना हो मुसलमान ना एक मुसलमान ना काफिराच्या दरम्यानात असल फरक कपड्याचा भी नाही। तो तांबी लुंगी नेसते ना हो पांढरी लुंगी नेसते तसेच तो काफिर ना हो मुसलमान बल्कि असल चीज इल्माचा आहे। एक माणूस काफिर किता होते की तेका ही मालूम नाही की अल्लाह ताला तेका पैदा करतेला तेका कैसो जिंदगी गुजारू का सांगलाय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कैशली जिंदगी जो रास्तो आलाय तो तेका मालूम नाही ते सोचा तो त्याच्यावर अमल नाही करे ते सोचा तो काफिर होत। अगर एक मुसलमाना का भी ती चीज मालूम नाही रवली ना तेका कबूल नाही करला त्याच्यावर जिंदगी नाही गुजारत ते आम्ही ते एकल्या का काफिर ना बीजे एकल्या का मुसलमान किता बोलतो। हजरत तुम्ही मी जो बात सांगू चाहता है त्याच्यावर जरा गौर करा ठंड्या दिलान ह्याच्या बारेत समजा की एक चीज एक दुनियाची सगळ्यात मोठी नेमत जो आमका अल्लाह ताला दिला आहे ना आम्ही ह्या बातेवर खुदाचा एहसान भी करतो ही चीज आमका गावूची ना आमच्या संगाती जिंदगीभर राहूची सिर्फ इल्मा दिसून मुमकिन असे। अगर आमका इल्म रवला ते ही चीज गावून सकते अगर इल्म नाही रवला ते ही ईमान जैसे अजीज चीज आमका नाही गावून सके ना अगर थोडी बहुत गावली भी ते हर वक्त आमच्या जहालते दिसून आमच्याशी छिनून सकते ना आम्ही नादानी समजत राहतो की आम्ही आज भी मुसलमान असू बोलून। मिसाल ह्याचे ऐसो असे की एक माणूस अंधेरात जायत असे तेका खुद मालूम नाही सही वाट खंची बोलून एक वाट सही बोलून समजून जायत असे तो जहालते दिसून रोशनी नाही राहूच्या ना उजवेड नाही राहूच्या ना आपणच खुद गलत रस्त्यावर जाऊ शकते ना ते आखिर तक मालूम नाही होणार की आपण खंच्या वाटेर येत आहे ना वाटेर ते का मध्ये दुसरे भयकेतेले लोक भी गावू शकतात दज्जाल टाईपाचे लोक ना ते का सांगून शकतात अरे तू अंधेरात वाटीच राहिलस मी सारख्या वाटेर घेऊन जाता बोलून ते का बहकावून गलत वाटेर भी घेऊन जाऊ शकतात ना तो खुद रोशनी नाही राहणार त्याच्या उजवेड नाही राहणार इल्म नाही राहूच्या आहे ना तो मी ही जाता ती सही वाट हीच इस्लाम बोलून समजून त्याच्यावर अमल करते। एक मुसलमान सही मानो में जो मुसलमान हो जाना ते इल्म रोजा जरूरी होते। अगर इल्म नाही राहण्याशी त्या माणसाका जो बहकते माणूस तो सिर्फ इल्म नाही हो जाना बहकते अगर त्याच्या खुद इल्म रहे खुद उजवेड रहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाट दाखवलाय जो रास्ता दाखवलाय तो काय म्हणून आमका अगर सही मालूम रहे ते आम्ही खुद भी नाही बहकणार ना आमका बहकतेले लोक
अगर गावले ते बी आम्ही त्याचे 2-3 बातो ऐकून समजून सकू की हो गलत माणूस असे गलत वाट दाखवते ना ह्याची बात नाही माणूस म्हणून. हजरत मी ही बात तुमका सांगताय गौर करू नका की आम्ही मुसलमान होऊचा ना आमची औलाद पुढे मुसलमान राहूचा इल्मावर मौकूफ असे. आम्ही आमच्या जो जातूची कामं करतो त्याच्यावर जरा गौर करून बघा की आम्ही दर्यात जातो, बोटीर जातो, रातचो दिसाचो हर वक्त जातो. आमचा जो काम असे त्या काम करतो. आम्ही कमवच्या वास्ता 24 घंटे कोशिश करतो, नींद वाईट करतो. किता करतो करूची जरूरत बी असे. अगर आम्ही काम नाही करलो, आमका पैसे नाही गावले ते आम्ही जेवका काय गावे ना आम्ही भुके मरून जाऊ. आमको जीव बाकी नाही राहणार. आमचो जीव सही ठेवच्या वास्ता, आम्ही सेहतमंद राहूच्या वास्ता, दुनियाच्या जरुरतेच्या वास्ता आम्ही काम करतो ना वाकली आम्ही काम करू का. पण सोचूची जरूरत ही असे की ईमान जो आमका गावला आहे काही जीवाहात्री जास्ती अहम चीज नाही. गौर करूची जरूरत असे की आम्ही जीवा वास्ता जिंदगी वास्ता 24 घंट्यातूची कितले घंटे इस्तेमाल करतो. त्याच्या 10 एक वाटो तरी आम्ही ईमान जो जीवाहात्री बी चोकट किंमती चीज असे त्याच्या वास्ता इस्तेमाल करतो. मी तुमका ही नाही सांगत की आम्ही सगळे लोक मौलाना हो का हो, मोठे मोठे किताब पढू का हो ना 10-12 वर्षां आम्ही मद्रसा जाऊन पढू का हो. मुसलमान होच्या वास्ता इतना पढूची जरूरत नाही. पण मुसलमान होच्या वास्ता कम से कम इतना ते मालूम राहू का हो की कुरान आमच्यासी काय चाहते, कुरान आमका काय शिकवते ना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय तालीम घेऊन आले आहेत. इतला तरी मालूम राहूचा आमका जरुरी असे ना. इतला मालूम करूच्या वास्ता जातू 24 घंट्यातूची 1 घंटो इस्तेमाल करूचा काय मोठी बात नाही. अगर आम्ही इतला नाही करणार ते आम्ही खुद मुसलमान राहूचा ना आमची अगली नस्ल मुसलमान राहूचा मुश्किल आहे. तैसोच्यान मी तुमच्याशी गुजारिश करता की जातू 24 घंट्यात कम से कम 1 घंटो कुरान काय मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काय तालीम हाडलाय ती तालीम समजूच्या वास्ता इस्तेमाल करा. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.